नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर. आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी माध्यमचा पॅड पेपर पाहत आहोत. बेसिक टेस्ट 2025-26. तर पहा काय दिलेलं आहे आपल्याला. पेपर पहा व्यवस्थित, तुम्ही नाव ते लिहून घेणारच आहात. पहा आपल्याला काय दिलेलं आहे रिटन टेस्टमध्ये. एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित दिसेल. डार्क मोड काढून घेऊ. चला पहा काय म्हणते. क्वेश्चन 3वर आलो आहे आपण. डायरेक्टली क्वेश्चन 3 दिलेलं आहे. पहा क्वेश्चन 3 काय म्हणते. पहा सॉल्व द गिवन एक्झाम्पल आणि यामध्ये राईट द प्राईस ऑफ द लॅपटॉप इन वर्ड्स. तर आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या लॅपटॉपची काय करायची आहे, इथं वर्ड्समध्ये किंमत सांगायची आहे. इथे तुम्हाला या बार चार्टमध्ये दिलेली आहे 76,299. तर ते इंग्लिशमध्ये तुम्ही लिहून घ्या 76,299. तर बी क्वेश्चन पहा काय दिलेला आहे. राईट नंबर 16 यूजिंग रोमन न्यूमरल्स. रोमनमध्ये नंबर लिहायचा होता, लिहून घ्या. पहा XVI आणि इथं राईट द नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. तर हे एक्सपांडेड फॉर्ममध्ये तुम्हाला नंबर लिहायचा होता. पहा पहिले 60,000 + 700 + 0 + 20 + 9. ठीक आहे. तसंच यूज ऑल गिवन न्यूमरल्स वन्स अँड फ्रॉम 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे यामध्ये दिलेले जे तुम्हाला अंक आहेत ते एक अंक एकच वेळा वापरायचा आहे आणि मोठ्यात मोठी म्हणजे मोठी संख्या आपल्याला काय करायची, 6 अंकी बनवायची आहे. तर सगळ्यात मोठा अंक 8 होता, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 0. तर प्रत्येक अंक हा एकदाच वापरायचा होता. त्यानुसार आपली किती व्हायला लागली. पहा 8, 7, 5, 4, 2, 0 यानुसार आपला अंक तयार व्हायला 8,75,420. ठीक आहे. परत पहा काय ई प्रश्न काय म्हणतो आहे. पहा फ्रॉम द नंबर अँड सबस्ट्रॅक्ट 300 + 2 10s + 1s. म्हणजे यानुसार तुम्हाला काय करायची, मांडणी करायची आहे. पहा 325 नंबर झाला. तसाच खालचा 218. तर यांचं सबस्ट्रॅक्शन पण सांगायचं आहे. तर सबस्ट्रॅक्शन होईल 107 म्हणजे 107. तर पहा पुढे एक प्रश्न मल्टिप्लाय दिलेला आहे. मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतेच. ते झालं आहे 6,096. तसंच भागाकार करायचा होता 131 आला आहे. क्वेश्चन नंबर 4 पहा सॉल्व द गिवन एक्झाम्पल. तुम्हाला यामध्ये कलर बॉक्स दिलेले आहेत. आपल्या PDF मध्ये दिसत नाही आहे. तर पूर्ण बॉक्स पहा एकूण 12 आहेत आणि कलर 5 आहेत. म्हणून जे एवढे संख्या दिलेली आहे एकूण बॉक्सची ते खाली लिहितो आहे आणि कलर दिलेले आहेत ते वर आहेत. आपल्याला शेडेड पोर्शन सांगायचा होता. पहा पुढे काय म्हणलं होतं. पहा बी प्रश्न. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 1/4. राईट द ऑप्शन नंबर इन द बॉक्स. तर पहा दिलेल्या पर्यायापैकी ज्याचं उत्तर 1/4 येते, फ्रॅक्शन 1/4 येत आहे, ते उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय चौथा पहा तिथं 2 आणि 8 दिलं आहे म्हणजे 2/8 दिलेलं आहे. तर याला भाग देऊन पहा, डिवाईड करा. 2 1 2, 2 4 8. तर त्यानुसार 1/4 आपल्याला फोर्थ ऑप्शन मिळालं आहे, म्हणून बॉक्समध्ये 4 लिहिलं आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 6 पहा. व्हिच ऑफ द फॉलोइंग फिगर्स रिप्रेझेंट द मिक्स फ्रॅक्शन 4/3. राईट दॅट ऑप्शन नंबर इन द बॉक्स. तर मिक्स फ्रॅक्शन सांगायचे आहे आपल्याला. त्यानुसार आपला मिक्स फ्रॅक्शन कोणता व्हायला लागला आहे. पहा बॉक्स 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 व्हायला लागलं आहे. तर त्यानुसार आपण इथे काय केलं आहे, 1 ऑप्शन लिहिलं आहे. ठीक आहे. पुढे पहा डीमध्ये पण आपल्याला काय करायचं होतं. क्वेश्चनमध्ये पहा व्हिच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द डेसिमल फॉर्म ऑफ 1/4. पहा 1/4. राईट द करेक्ट ऑप्शन. यामध्ये आपल्याला सांगायचं होतं. तर करेक्ट ऑप्शन काय होतं. पहा 1/4 म्हणते. ठीक आहे. तर ते 1/4 म्हणलं तर काय व्हायला लागलं, 3.75 व्हायला लागलं आहे. ठीक आहे. 3 मग आता पुढे पहा ई नंबर काय. व्हिच ऑफ द फॉलोइंग डेसिमल फ्रॅक्शन इज अ ग्रेटेस्ट ऑफ ऑल. दिलेल्या पर्यायापैकी सगळ्यात मोठी कोणती आहे डेसिमल फ्रॅक्शन ती सांगायची आहे. तर त्यामध्ये कोण आहे पहा बरं. 3.7पेक्षा 3.8 मोठं 3.9 आहे ही व्हॅल्यू. ठीक आहे. पुढे काय करशाल. क्वेश्चन नंबर 5 काय करायचं होतं. ऑब्झर्व द गिवन अँड राईट वन नेम ऑफ इच ऑफ द फॉलोइंग्स अँगल्स. त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल सांगायचा होता. ॲक्यूट अँगल पहा इथे तुम्हाला DBC हा एक ॲक्यूट अँगल दिसतो आहे आणि पुढचा दुसरा कोणता आहे पहा बरं. FBA 90पेक्षा कमी. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि राईट अँगल तो 90 डिग्रीचा असतो आणि ऑब्ट्यूस अँगल काय असतो माहिती आहे तुम्हाला, 90 अबोव 180 अबोव. ठीक आहे. पुढे त्यानुसार तुम्ही राईट अँगल सांगा. EBC एक होईल आणि EBA होईल एक. आणि ऑब्ट्यूस अँगल काय होतो पहा 90च्यावर म्हणलं तर DBA आणि इकडे काय होईल FBC. दोन्ही अँगल दाखवले मी. तसंच तुम्हाला ड्रॉ करायचा आहे एक अँगल 110 यूजिंग प्रोटेक्टर अँड नेम इट. तर प्रोटेक्टरच्या सहाय्यानं तुम्ही काय करणार, लाईन काढून घ्या आणि त्यानुसार अँगल काय करा, काढून घ्या. अँगल पहा 110 काढला आहे. मी माझ्या मनाने नावे दिली, त्याप्रकारे तुम्ही नावे देऊन घ्या. ठीक आहे. व्यवस्थित डायग्राम पहा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला काय करायचं सांगलं आहे. ड्रॉ सर्कल विथ
रेडियस 3 सेंटीमीटरची काढायची आहे सर्कल काढून. अँड शो रेडियस, चॉर्ड आणि डायमीटर हे तुम्हाला यांचे नावं सांगायचे आहेत. मी सर्कल काढली 3 सेंटीमीटर असलेली रेडियस आणि 3 सेंटीमीटर असलेला रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ केली आणि त्यामध्ये डायमीटर दाखवली आणि त्यावरून पुन्हा काय केले आपण एक चॉर्ड पण दाखवली खाली आणि एक पॉईंट ड्रॉ केला जे की त्याची रेडियस 3 आहे. ठीक आहे. मग पहा यानुसार मी तुम्हाला रेडियस OA दाखवला, डायमीटर BC दाखवला आहे आणि चॉर्ड EF दाखवला आहे. ठीक आहे. तर खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे कंप्लीट द टेबल. तर पाहून घ्या कंप्लीट टेबल काय म्हणायला लागलं आहे. रेडियस काय 3 सेंटीमीटर दिली तर डायमीटर काय असेल 6, कारण रेडियसच्या दुप्पट असते डायमीटर, बरोबर आहे. मग इथं जर रेडियस 6 असेल तर डायमीटर काय असेल 12. ठीक आहे. पहा क्वेश्चन नंबर 7मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. ए क्वेश्चन एक्सपांड द गिवन पॅटर्न. तुम्हाला यासारखाच डबल आकृती बनवायची जसं मी तुम्हाला इथं बनवून दाखवली, सेम बनवून घ्या. आता क्वेश्चन नंबर बी पहा. क्लासिफाय द फॉलोइंग ट्रँग्युलर नंबर्स अँड स्क्वेअर नंबर. या बॉक्समधले या सर्कलमध्ये तुम्हाला ट्रँग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर ओळखायचे आहेत. इथं आपण मेन्शन केले ट्रँग्युलर नंबर पहा 6, 10, 15 आणि 28 आहे आणि स्क्वेअर नंबर आहे 4, 9, 16, 25. तर क्वेश्चन नंबर 8 काय दिलेलं आहे पहा. जॉईन द स्क्वेअर अँड रेक्टँगल फ्रॉम बिग रेक्टँगल अँड इट्स एरिया. तर काय करायचं आहे तुम्हाला स्क्वेअर आणि रेक्टँगल जोडून घ्यायचं आहे. मी इथं तुम्हाला बाहेर बाजूला आकृती दाखवली त्यानुसार पहा या पद्धतीत जोडून घेतली आणि राहिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला बरोबर करून घ्यायची आहे, सॉल्व करून घ्यायची. व्यवस्थित डायग्राम पाहिली. बाय जॉईनिंग द स्क्वेअर अँड रेक्टँगल द एरिया ऑफ बिग रेक्टँगल बरोबर लेंथ इंटू ब्रीथ हे आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. तर लेंथ आपल्याला माहिती आहे. इथं पहा आता 4 अधिक 3 करावे लागेल तर पूर्ण लेंथ होईल आणि ब्रीड तर तुम्हाला माहिती आहे काय राहणार आहे 3च राहणार आहे. तर मग 7 आणि 3, 7 तर लेंथ होती म्हणजे 7 तर लेंथ होती आणि ब्रीड तर 3 होती. तर यांचं मल्टिप्लिकेशन 7 3 जा 21 स्क्वेअर सेंटीमीटर एवढं आपलं येईल. व्यवस्थित पाहून घ्या प्रश्न. आता इथे पहा ऑब्झर्व द फिगर अँड टिक द करेक्ट ऑप्शन. ऑल स्मॉल स्क्वेअर आर इक्वल एरिया. आता तुम्हाला या दोन बॉक्सवरून तुम्हाला काय करायचे एरियावर ओळखायचे आहे. तर पेरिमीटर सांगायचे आहे. तर पेरिमीटर ऑफ फिगर ए इज मोर दॅन फिगर बी. तर पहा बरं आता दिलेले जे स्क्वेअर बॉक्स आहेत तर पहिल्या फिगर एचे पेरिमीटर काय आहे म्हणते मोठी आहे म्हणते दुसऱ्या फिगर बीपेक्षा. तर हो ऑफकोर्स याच्यामध्ये एक बॉक्स कमी आहे बीमध्ये तर म्हणून ए हा काय असेल मोठा असेल. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन त्याच्यामधला दुसरा दिला आहे. तर पेरिमीटर ऑफ फिगर ए अँड फिगर बी इज सेम. तर ते काय म्हणते पेरिमीटर ए आणि पेरिमीटर बी दोन्ही फिगर काय आहेत सेम आहेत. तर सेम आहेत का नाहीत, कारण बीचा बॉक्स कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये पेरिमीटर कमी होईल. पहा क्वेश्चन नंबर 3 पेरिमीटर ऑफ फिगर बी इज मोर दॅन फिगर ए. तर पेरिमीटर बी फिगर मोठी आहे म्हणते बी फिगरची पेरिमीटर मोठी आहे का नाही, कारण ए फिगरची पेरिमीटर मोठी होती म्हणून काय असेल आपला पहा फिगर बी लहान आहे आणि फिगर ए मोठं आहे आणि दिलेला प्रश्न काय झाला रॉंग. ठीक आहे. मग दाखवा रॉंग. पहा 9th क्वेश्चन काय दिलेलं आहे व्यवस्थित पाहून घ्या. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. पॉप्युलेशन ऑफ बुलढाणा इज 80,270 आउट ऑफ विच 11,765 आर मेल. देन फाइंड द नंबर ऑफ फिमेल. तर आपल्याला काय करायची आहे पहा बुलढाण्याची टोटल पॉप्युलेशन दिलेली आहे आणि त्यामध्ये मेलची पण दिलेली आहे. तर फिमेलची पॉप्युलेशन आपल्याला सांगायची आहे. तर टोटल पॉप्युलेशन आहे 80,270, मेल पॉप्युलेशन आहे 41,765. तर आपल्याला टोटल फिमेल पॉप्युलेशन सांगायचे असेल तर टोटल पॉप्युलेशनमधून मेल पॉप्युलेशन सबस्ट्रॅक्ट करावी लागतील. तर आपल्याला एकूण फिमेल पॉप्युलेशन मिळेल 38,452. तर व्यवस्थित आन्सर चेक करून घ्या. ठीक आहे. पहा लक्ष द्या यामधला क्वेश्चन बी बी 5मधला 9thमधला. शॉपकीपर ब्रॉड 15 पेन्स इच ऑफ ₹8. तर पहा शॉपकीपर काय करायला आहे 50 पेनी 8 रुपयाला विकतो आहे. तर त्याची कॉस्ट प्राईस झाली ₹400 आणि सेलिंग आता पहा सोल्ड इट देन ऑल इट्स प्राईस ₹10 अँड पहा काय म्हणते पहा 50 रुपये इच ₹8. त्याने प्रश्न व्यवस्थित परत पहा. शॉपकीपर ब्रॉड 15 पेन्स इच ऑफ ₹8. तर त्याने खरेदी किंमत 50 पेनी 8 रुपये या भावाने खरेदी केल्या आणि त्याच पेनी त्यांनी 10 रुपयाने विकल्या. तर कॉस्ट प्राईस किती झाली पहा 50 पेनी घेतल्या होत्या 8 रुपये म्हणजे 8 रुपीजनं. तर त्यांचे मल्टिप्लिकेशन ही 400 आणि सेलिंग प्राईस 15 पेन्स आहे तर 10 रुपीज या भावाने त्यांनी विकल्या. तर 15 × 10 तर झाले 500. प्रॉफिट काढायचं असेल तर सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस करा. तर 500 - 400 तर हे झालं 100 प्रॉफिट. तर या प्रकारे आपला हा क्वेश्चन पेपर
पूर्ण झालं, सॉरी एक प्रश्न बाकी आहे. पहा क्वेश्चन नंबर 10th. पहा, इन द गिव्हन टेबल liking for the fruits was asked to the student, all the student of class and record as follow. Write the answers of the question given below. पहा, या दिलेल्या डायग्राममधून तुम्ही काय करायचे आहे, आन्सर द्यायचे आहे. तर पहा, जे स्माईल दिसते ते स्टुडंट्स आहेत आपले. तर काय असतील, 4 स्टुडंटचा स्केल दिलेला आहे एक स्माईल म्हणजे. ठीक आहे, तर त्यानुसार व्यवस्थित डायग्राम पाहून घ्या आणि याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन सांगायचे. पहिला क्वेश्चनचा आन्सर काय आहे पहा, विच फ्रूट लाईक बाय मोस्ट ऑफ द स्टुडंट. सगळ्यात जास्ती फळ कोणतं आवडते म्हणत आहे विद्यार्थ्यांना. तर इथं मँगो दिलेले आहे, आपण मँगो सांगणार. हाऊ मेनी स्टुडंट हॅविंग लाईक फॉर ॲपल अँड बनानाज. ॲपलमध्ये पहा 3 दिलेले आहेत, बनानामध्ये 2. तर या दोघांची ॲडिशन करा, 5 होईल. आणि एक स्माईल म्हणजे नंबर ऑफ 4 स्टुडंट आहेत, तर त्यांचं गुणाकार होईल. जसं की इथं पहा 5 × 4 काय झाला 20. आणि क्वेश्चन 3, विच फ्रूट हॅज अ लिस्ट लायकिंग, म्हणजे कमीत कमी आवडणारं फळ कोणतं होतं, ऑरेंजच आहे, म्हणून आपण याचं उत्तर ऑरेंज लिहिलं. परत पहा, इन ऑल हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. तर आपल्याला पूर्ण याची काय करावं लागेल, क्लास याच्यामध्ये पूर्ण टोटल सांगायचे नंबर ऑफ स्टुडंटची. तर किती होतील 40. आणि लास्ट प्रश्न असेल, हाऊ मेनी स्टुडंट लाईक मँगो. मँगो आवडणारी विद्यार्थी संख्या असेल 16. पहा का, तर इथं 4 दिलेले आहेत मँगो आणि नंबर ऑफ स्टुडंटचा स्केल आहे 4. तर 4 × 4 तर झाला 16. ठीक आहे, तर या प्रकारे हा पूर्ण पेपर आपला काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. आणि याच पेपरचा जर तुम्हाला हे पेपर जर तुम्हाला PDF फाईलमध्ये पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओच्याच लिंक याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये या PDF फाईलची तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि ते टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड करू शकाल. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या पेपरची PDF फाईलची लिंक अपलोड करून देईल, ते तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद.